सगळे होप्स सगळे स्वस्त असेल तर वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आणि आज मी व्लॉग सायंकाळी शूट करत आहे कारण ऑलमोस्ट पॅकिंग सगळी झालेली आहे जसं की नेहमी दाखवत होती. आणि आज फायनली तो दिवस आला आहे की आम्ही सामान आता घेऊन जाणार आहे. तर बघू शकतो इकडे सगळं बाहेर काढून ठेवलेलं आहे. तर फायनली हे सगळं सामान आता शिफ्ट होणार आहे दुसरीकडे. तर कुठे शिफ्ट होणार आहे काय वगैरे वगैरे सगळं काही बघायसाठी पुढं व्लॉग बघा. आणि जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर इथनं आता तुम्हाला असं मला वाटते की या ब्लॉगच्या नंतरचे जे ब्लॉग राहणार तर ते कुठल्या तरी नवीन ठिकाणी बघायला मिळेल किंवा सगळं बॅकग्राऊंड वगैरे सगळं चेंज झालेलं राहणार. सो आय होप की तुम्हाला सगळ्यांना माझे सगळे नवीन येणारे ब्लॉग आवडेल. आणि माझा अवतार एवढा भयंकर आहे कारण नागपूरमध्ये एवढं गरम होऊन राहिलं आहे. तर मला असं वाटतं सगळीकडे हेच कंडिशन असेल. तर आतापर्यंत माझं सगळं कामामध्येच वेळ गेला आणि म्हणून मी सकाळपासून ब्लॉग शूट नाही केला. आणि तुम्हाला दिसत असेल गौरव घरी नाही आहे, गौरव गेलेला आहे बाहेर. त्याला थोडं सुतळ्या वगैरे आणायला पाठवलं कारण ज्या बॅग म्हणजे मी पॅक केलेल्या आहे पिशव्या मोठ्या मोठ्या तर त्या सुतळ्यांनी पॅक करायच्या आहे. म्हणजेच इन केस काही प्रॉब्लेम झाला तर ते सातलं सामान बाहेर पडणार नाही. तसं तर आम्ही बघितलं की कोणी इथे कटलेवाले वगैरे असेल म्हटलं गाडीवाले जे मोठ्या गाड्या वगैरे असतात त्यांच्याकडे म्हणजे जेणेकरून आम्ही सामान शिफ्ट करू शकू. पण प्रॉब्लेम काय झाला की आम्हाला असं कोणीच मिळालं नाही आणि परत खूप प्रॉब्लेम होईल. म्हटलं गाडी तर मिळून जाईल मग सामान आपल्याला न्यावं लागेल सगळं म्हणजे भरावं लागेल वगैरे. तर त्याचमुळे मग आम्ही विचार केला की पॅकर्स आणि मूवर्स असतात जे काही ऑनलाईन असतात. सो म्हटलं चला जाऊ द्या. तसं एक खर्च तिथेही सारखाच गेला असता आणि इकडे गेला असता सारखा थोडाफार कमी जास्त असतं. पण ॲक्च्युली काय आहे पॅकर्स आणि मूवर्सचं असं असतं की आपल्याला स्वतःला काही करावं नाही लागत. तरी मी माझ्या सगळ्या ऑलमोस्ट सगळं पॅकिंग करून ठेवलेले आहे. ते त्यांच्या पद्धतीने काय करायचं ते करेल आणि ते पॅकिंग करेल. सो त्यांना आम्ही दिलेलं आहे. वॉच नाही आहे तरी वॉचकडे बघायची सवय गेली नाही, वॉच काढून ठेवलेली आहे. तर मला असं वाटतं किती वाजले आहे 6:30 वाजता. त्यांना 7चा टाईम गेला ते 7 वाजेपर्यंत येऊन जाईल आणि सगळं सामान गाडीमध्ये भरेल. तर आज आम्ही निघणार आहे इथनं. तर बाय बाय करणार आहे लास्ट टाईम या रूमला. जसं की मी एका लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं खूप साऱ्या मेमरीज आहे इथल्या. जसं की खूप छान छान मेमरीज आहे ज्या की नाही विसरू शकत. सो छान वाटलं 3 वर्ष इथे राहून आणि छान होती रूम. तर घरमालक काका वगैरे सगळे छान होते. तर चला नवीन ठिकाणी आता शिफ्ट होणार आहे म्हटल्यावर नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. तर त्याला आवाजच त्यालाच बोलवते तो येऊन जाईल लगेचच. मग 6:30 वाजलेच ना. मग तो 7 वाजता तो बोलला ना मी तोपर्यंत माझं सुतड्या पॅक करते ना. तुझं ऑफिसचं करून घेईन तू. किती वेळ लागेल तुला? गाईज बघा अशा पद्धतीने मी पूर्ण स्टिच करून घेत आहे वरून. आणि अशा भरपूरशा पिशव्या आहे ज्या मला पॅक करायच्या आहे. तर काय करणार आता मला करावंच लागेल. गौरवचं ऑफिस आहे आणि आज दिवसभरापासून मीच करते हे सगळं कारण त्याचं ऑफिस असल्यामुळे काही ऑप्शन नाही आहे, कॉम्प्रोमाइज करावं लागेल. पण उद्याची सुट्टी घेतलेली आहे तर उद्या त्याला कसरत करायला लावणार आहे भारी. आणि तुम्हाला काय वाटतं की मला हे येत नाही तर मला हे येतं. शेतकऱ्याच्या मुलीला सगळ्या गोष्टी यायलाच पाहिजे. आणि चला तर मी माझं आता हे पूर्ण पॅक करते. एकच नाही आहे मला एवढ्या सगळ्या पॅक करायच्या आहे. सो चला पटापट करून घेते मी. एवढ्या थैल्या पॅक करून झाल्या आहे 1 2 3 4 आणि अजून एवढ्या साऱ्या बाकी आहे. इकडे पण 2 बाकी आहे. किती वेळ लागेल ते बापरे. तर आपण पॅक करायचं. गरम एवढं होत आहे टेंजर गरम होऊन राहिलं. मी तुम्हाला बॅक साईड दाखवते. इतकी ओली झाली आहे, घाम भयंकर चालला आहे. A few moments later. इतक्या साऱ्या थैल्या पॅक करून झाल्या. इकडल्या 3 झाल्या, इकडल्या 2, इकडल्या 3 4 आणि 2 3 4 5 थैल्या राहिल्या. हे बघा फ्रेश माणूस ज्याला काहीच काम नाही करायला लागलं सकाळपासून फक्त ऑफिस बसून. मी आंघोळ करते आता. तू 4 थैल्या राहिल्या 4-5 त्या करून घे. घर खूप भयंकर पाठ दुखत आहे माझी. हे काय तू पूर्ण धूळ त्या याच्यावर केली बघ. आता हे वॉच पॅक करून राहिलो. टी व्हीची खूप मोठी कसरत आहे पॅक करणं.
तर पुन्हा खाली झाला लाईटा काढायची अजून. टीव्ही पॅक केली ऑलमोस्ट. कुठे काय हे? हा टीव्ही पॅक केली आहे, फक्त ते हे लावायचे. पण ही टीप नाही पाहिजे जाडवाली. ही वेट नसते, ही वेट नाही सांगत. ही वेट सांगत ते नाही सांगत. त्यांनी टीव्हीची मुवमेंट होणार आहे ते त्यांना सांगायचं. तर गाईज आम्ही चाललो आहे भूर आणि तुम्हाला माहीत पडतं आम्ही कुठे चाललो आहे, नवीन लोकेशन कोणती आहे काय आहे ते तुम्ही कोणी गेस केलं असेल. कुठे चाललो आहे पुष्कळशा लोकांना माहीत आहे. आणि पूर्ण खाली गेलं, ब्रॉडबँड काढला आहे, पण ब्रॉडबँड कशी आहे त्या साईडला जिथे आम्ही चाललो आहे तिथे ब्रॉडबँडचं कनेक्शन नाही आहे. सो बघू, ते तसं काढून ठेवलं आहे त्याचं. आणि लाईटं काढायची आहे मला की, तर ते आता पॅकर्स अँड मूव्हर्स पोर्टरवाले येईल. पोर्टर बुक केलं आहे पॅकर्स अँड मूव्हर्स झाली आज तर हीच पॅकर्स अँड. खराब आहे, इकडून हवा लतपत झालेली आहे. पण खरंच तिने सकाळपासून लय कामं केली, अंगभर कामं केली आहे. माझ्या बोटाचं सांगितली स्टोरी. बोटाची स्टोरी चांगली सुजून घेतली आहे मस्त झणझण कामातून. आवाज नाही निघून झाला होता. 1 hour later. तो पॅकर्स मूव्हर्सवाले आलेले आहे, मूव्हर्स अँड पॅकर्सवाले. तर त्यांनी सगळं सामान ते खाली नेत आहे आणि मला असं वाटते 5 ते 6 लोक आहे. मी तुम्हाला खालचं दाखवते. हे बघा पॅकिंग सुरू आहे, म्हणजे पॅकिंग म्हणजे आतमध्ये टाकणं सुरू आहे गाड्यामध्ये. ही त्यांची गाडी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं सामान आहे आणि इकडे आपलं सामान पॅक करणं सुरू आहे. खाली सामान नेऊन ठेवलेलं आहे सगळं. तर गरज नाहीये, फक्त कडी लावून ठेवून दे. कचऱ्याच्या पिशव्या ना उद्या आणून टाकून सगळं केलेलं आहे, कचऱ्याच्याच पिशव्या आहे फक्त. सो आज जाम भयंकर थकवा आहे, त्यामध्ये थकल्यासारखं वाटत आहे. माझी पार लागलेली आहे आणि गौरव सकाळपासून ऑफिस करत होता. सो हे बघा ड्रेसिंग वगैरे मीच पॅक केलेलं आहे. आता ते लोक करत आहे सगळं काही आणि त्यांनी सामान नेऊन राहिलं आहे. कूलर काढायचं आहे फक्त आणि मशीन आणि बेड असेंबल करायचं आहे. बाकी सगळं ओके. गौरव तुझा लॅपटॉप एखादा पिशवीत ठेवावं लागेल ना, आणि ते बोर्ड वगैरे एखादी पिशवी तर ठेव. पकड, मी पिशवी काढते. पकड, पिशवी घ्यायची, त्यातली पिशवी चालली जाईल. पकड पकड पकड. पिशवी लागेल ना तुझ्या लॅपटॉप. गाड़ी में से पेट्रोल डाले ना मुझे छोटी गाड़ी में पेट्रोल डाले ना इसको भी लगाना है बस याला. ब्रॉडबँड काढलं, कशात ठेवलं? मोयेवाला सीन झाला गौरव माझा. अरे त्याला पाणी काढायचं असेल त्यातलं, टपच धरानं म्हणा सरळ दोघं इकडून. इकडे फ्रीज पॅकिंग केलेली आहे पूर्ण रॅप करून आणि इकडे पण ड्रेसिंग पॅकिंग झालेलं आहे. 1 hour later. हो काहीतरी पॅकेट घेऊन घ्या आणि पाणी बॉटल घ्या, खूप तहान लागली आहे. गौरव काय घेत आहे? हो घे ना, काहीतरी नाश्त्याला घेऊन घ्या आणि पाणी. काहीच नाही घेणं झालं. चाबी देऊ? त्यांनी केलं असं ना ते काय म्हणते गार्ड का काही आपल्याला सामान द्यायचं. हो पार्सल वगैरे तुमचं लक्ष ठेवायचं म्हणा. हे घे. सातव्याच्यावर आहे ना. लवकर खाली तुझा वेट करेन ना.
ते लोक वाट पाहतच नाही. सो फायनली सामान येऊन राहिलेलं आहे आपलं. हे बघा इकडे कार्टून काय करतात. जाम थकली म्हणजे थकल्यासारखं वाटत आहे. बापरे भूक तर एवढी लागली आहे. कारण आता मला असं वाटते 10:30-11 वाजले. थोडं अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.